एवढ्या रात्री कोण असेल? अरे ज्ञाना, काय झालं बाळा? का रडतोयस तू? हे बघ, तुला कोणी काही बोललंय का? काही झालंय का? अरे सांग ना, काय झालंय? अरे बाळा, काय झालं? का रडतोयस तू? काय झालं? का रडतोय ज्ञाना? असं काही घडलंय का? कधी कधी प्रश्न हे शब्दांमध्ये नाही, तर ते अश्रूंमध्ये लपलेले असतात, आणि त्याचं उत्तर त्याहूनही खोल मनात कुठेतरी लपलेलं असतं. नाम घेणं केवळ भगवंतासाठीच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या दुःखांमध्ये सापडलेल्या जीवांसाठी सुद्धा महत्वाचं असतं. आणि म्हणूनच मन शुद्ध असेल तर शब्द सुद्धा औषध ठरतात. बाळा, काय रे? काय झालं? का रडतोयस? काय रे बाळा, का रडतोयस? काका, मला नीट बोलता येत नाही. त्याच्यामुळे सगळे मित्र मला चिडवतात. अरे एवढंच ना? तू आधी डोळे पुस आणि शांत हो बघू. शाबास. चल, आता आपण हे ठीक करूया. खरंच? हो. अरे बाळा, माझ्याकडे ह्यावर एक हुकमी औषध आहे बरं का. आता एक काम कर, सगळ्यात आधी असे हात जोड बघू. हा, आणि आता मी जे म्हणतोय ते माझ्या मागून मागून म्हणायचं. ठीक आहे? स्वामी समर्थ. स्वामी हा हा, समर्थ. शाबास, छान बोललास. पण आता अजून स्पष्ट म्हणा. स्वामी समर्थ म्हण. स्वामी हा हा, म्हण म्हण. बरोबर, म्हण म्हण. समर्थ. शाबास. अरे बरोबर म्हणतोयस की. कोण म्हणतं तुला तुला बोलता येत नाही म्हणून? चल, परत एकदा प्रयत्न करूया. स्वामी समर्थ. बरोबर. हा, मी समर्थ. शाबास. काय ना बाळा, हे जे नाम आहे ना, हे सगळ्या गोष्टींवरचं एक उत्तम औषध आहे. त्याने तुझे उच्चार स्पष्ट होतीलच, पण मन सुद्धा शुद्ध होईल. अरे काय झालं बाळा? औषध कामही आलं नाही का? स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बघितलंस कमलिनी? नामस्मरणाचा महिमा बघितलास? अगं, ह्याला नीट बोलता पण येत नव्हतं, आणि आता स्पष्टोच्चारांमध्ये श्लोक सुद्धा म्हणतोय हा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अहो, गप्प बसाओ. काही काय बोलताय? नामस्मरणामुळे कोणाला स्पष्ट बोलता येईल का? हो काकू, असंच झालंय. काकांनी जे औषध दिलं होतं ना, ते मी रोज घेतलं. आज गुरुकुलात पाठांतराची स्पर्धा होती आणि त्यात मी पहिला आलो. त्या आजच्या आनंदामुळे मला रडू आले आणि काकांचे आभार मानायला मी आलो. बघितलंस? शाबास बाळा, शाबास. असंच दररोज नामस्मरण करत राहा. स्वामी तुझ्या पाठीशी कायम आहे. नामस्मरण केवळ शरीरासाठी नव्हे,
तर मनासाठी सुद्धा उपयोगी पडतं. काकू हे औषध घेतात का? नाही रे बाळा, तिने अजून हे औषध घेतलं नाही. पण माझी खात्री आहे लवकरच तुझी काकू सुद्धा हे औषध घेईल. हो ना? पुरे झालं आता. जेवून घ्या आणि झोपा. मला काही हे नामधाम करायचं नाहीये. एकदा एखाद्या माणसाने मान्य करायचं ठरवलं नाही म्हणजे नाही. समोर देव जरी उभा राहिला ना तरी तू काही मान्य करायची नाहीस. काका येतो मी. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. ये बाळा.